दरम्यान विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर सदा सरवण किंबहुना त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर सदा सरवणकर, समाधान सरवणकर आणि प्रिया सरवणकर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी दाखल झाल्याचं पाहायला मिळालं। विशाखा राऊत यांचं प्रमाणपत्र रद्द झाल्यावर दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रिया सरवणकर असल्यानं त्यामुळे विशाखा राऊत यांचं जर पद रद्द झालं तर शिंदेंच्या शिवसेनेचं एक नगरसेवक पद जे आहे ते वाढू शकतं आणि या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मुंबईतल्या पक्षबांधणीला आता जोर देण्यात येणार आहे। जो काम करेल तोच पदावर राहील या न्यायाने काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची शिवसेना नेतृत्वाकडनं त्या पदावरनं उचलबांगडी होईल असं समजतंय। त्यामुळे लवकरच मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट पाहायला मिळू शकतो। या घडामोडीत नव्या चेहऱ्यांना स्थान दिलं जाऊ शकतं। त्या पार्श्वभूमीवर मुंबईत शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, महिला संघटक, शाखा संघटक आणि इतर महत्त्वाच्या पदांबाबत ऑगस्ट महिन्याअखेरीस मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे। यासोबत इकडे एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय पाहत रहा 10च्या बातम्या।